भुदरगड तालुक्यातील पुष्पनगर इथल्या सराफी दुकानावर आणि एका बंद घरावर दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा भुदरगड पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या गुन्ह्यातील 12 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्याकडून 1 लाखाचा मुद्देमाल आणि गुन्ह्यासाठी वापरलेली बोलेरो गाडी जप्त करण्यात आली आहे। भुदरगड तालुक्यातील पुष्पनगर इथं सोमवारी पहाटेच्या सुमारास दरोड्याची घटना घडली। आशिष अरविंद होगाडे यांच्या सराफी दुकानावर आणि शेजारी असणाऱ्या बांगड्याच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला, मात्र आजूबाजूचे लोक जागे झाल्यानं त्या ठिकाणचा दरोड्याचा प्रयत्न फसला। पण चोरट्यांनी शामराव रावजी बाबर यांच्या घरावर दरोडा टाकून सुमारे 1 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले। या प्रकरणी भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल झाला होता। पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्र वेगाने फिरली। गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आदमापूर इथं छापा टाकून 9 जणांना ताब्यात घेण्यात आले। त्यांची कसून चौकशी केली असता आणखी 3 साथीदारांची नावे पुढे आली। या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। चोरीच्या घटनेतील मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील, शहाबाज शेख, योगेश गोरे, सहाय्यक फौजदार महादेव मगदूम, विनोद दबडे, सुभाष चौगले, रुपाली रानगे, राजू गाडीवड्ड, रोहित टिपुगडे, विक्रम चौत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली। या प्रकरणी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील इटकोर इथल्या सिकंदर गोविंद काळे, प्रकाश काळे, रमेश शिंदे, अक्काबाई काळे, विलास शिंदे, चंदाबाई शिंदे तर कोठाळवाडी इथल्या शंकर शिंदे, राजन शिंदे आणि बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील सोमनाथ पवार, मंगल शिंदे, राजेंद्र पवार, ललिता पवार अशा 12 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यातील काही जण सराईत गुन्हेगार असल्याचं समजतंय।